म्हणतोय शेतकऱ्यांना पुन्हा एकदा डाव फडणवीस साहेबांनी साधला, पद्धतशीर फसवलं. आता माझं आत्ता दुखतंय, समजा मला आता दवाखान्यात न्यावं लागेल ना, 6 महिन्यांनी नेलं जगन का? तसं शेतकऱ्यांना आज मदतीची गरज आहे. आज त्याचं रान होऊन गेलं, पीक होऊन गेलं, त्याच्या लेकरा बाळाच्या तोंडात घास येणार होता, तो गेला. दिवाळीच्या दिवशी गोड अन्नाचे 2 घास, सोयाबीन विकून कापूस विकून आम्ही त्याला गोड घास देणार होतो, कपडे घेणार होतो, सगळं वाहून गेलं. आता मदतीची गरज आहे फडणवीस साहेब. तुमच्या बोलवचन, तुमच्या आश्वासनानं आमच्या शेतकऱ्याचं पोट नाही भरणार. शेतकऱ्यांना 100% फसवलंय. आता कर्जमुक्तीची गरज आहे, आता नुकसान भरपाईची गरज आहे अर्जंट. आता पीक विम्याचे ट्रिगर सुरू करणं गरजेचं आहे. म्हणजे 3-3 वर्षाचं रखडलेले त्यांच्या ती माघारी येतील. तुम्ही ते सगळं सोडून दिलं. 6 महिन्यांनी करू आणि 1 वर्षाने करू. 1 वर्षाने काय करायचं आणि त्या कारणात काय? आणि यांचं काय खरं आहे? मी तर म्हणतो ती समिती भमिती ना ती पहिली रद्द करा. समित्या माहित का पुण्य बघितले? 2 वर्षात इतक्या समित्या आल्या, कुंकड गेले नुसत्या वाचित्याच. त्या खुर्च्या मोडल्या त्यांच्या बसलेल्या, पण त्यांनी का वाचिलं नाही. हे सगळं खोट आहे. पंचायत होईन दादा, तुम्हाला सांगतो मी. आता उभा करायला जावा तर फडणवीस साहेबाकडे एक टीम आहे, ते सोशल मीडियावर बुळबुळ करणारी. ते म्हणणार यांना त्यांचं मान्य नाही, म्हणजे ते अर्धे फोडणार. आमच्या इकडं म्हणजे पसरून देणार. त्याला नेरेटिव्ह शेट करायला, गैरसमज पसरायला देवेंद्र फडणवीस साहेब इतका हुशार माणूसच नाही. तुमच्या सुद्धा इचकून देऊ शकतो असा माणूस. हो ना, मग अर्धी इचकून दिली ती, पण मी लय निभार लागलो प्रामाणिक म्हणून आमचं जुळलं. हे रिअल आहे. मी बोलतो ते पोटातून खरं बोलतो, प्रामाणिकपणाने बोलतो. पुन्हा काय करायला जावं तर ते पुन्हा म्हणणार आम्ही देत होतो कर्जमुक्ती, यांना जमतच नाही, आम्ही भरपाई देत होतो, यांना जमतच नाही. मुद्दाम राजकारण करायचं, पुढे आणून टाकणार राजकारणापासून. त्यांना वेगळं सांगणार यांचं नेतृत्व मान्य नाही, असं बातम्या पसरणार. म्हणजे कुणाचं बच्चे भाऊचं त्यांना दुसरं आंदोलन व्हायचे काय करायचं, असं सुद्धा डाव होऊ शकतो. पण जर शेतकरी म्हणले पाठ्य उतारणार, मग ना सळके पळत करतो यांना, कसं काय ठेप्याला येत नाही. ते होऊ शकतं असं ही मला शंका आहे. ते करू शकतात. पण शेतकऱ्यांना प्युअर फसवलं.